नमस्कार, मी श्रद्धा मस्के. लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्यासोबत जोडलेले आहे सचिन दादा भेंडे. दादा, आता तुम्ही जो प्रचार दौरा सुरू केलेला आहे डोर टू डोर, यामध्ये तुम्हाला जनतेकडून काय प्रतिसाद मिळत आहे? अमरावती महानगरपालिकेचे प्रभाग नंबर 19च्या ड प्रवर्गातून मी आमदार रवी राणा साहेबांच्या विश्वास पक्षातनं पाना चिन्ह घेऊन उभा आहोत. पाना चिन्ह हा या प्रभागातील नागरिकांचा आवडतं चिन्ह आहे. आमदार रवी राणा साहेबांचा पक्ष जो आहे किंवा स्वयंमान, त्यातून आमदार साहेब जेव्हा विधानसभेत या प्रभागात उभे होते, या प्रभागातून त्यांना 12,000 मतांची लीड होती. त्यामुळे या प्रभागात आम्ही जेव्हा आमदार साहेबांचा पाना चिन्ह घेऊन व्यवसायिक पक्ष घेऊन व मी स्वतः इथला जुना रहिवासी असल्यामुळं सर्व स्तरावरच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद व पाठिंबा आहे. तुम्ही पाहू शकता अकोली परिसरामध्ये, साईनगरामध्ये खासकर पोलीस स्टेशन व्हावं असं सर्वांचं मत आहे. यावर तुम्ही काय उपदेश कराल? पोलीस स्टेशन हे गृहमंत्रीलय इथं पेंडिंग असलेली फाईल आहे. त्यासाठी काही शासनाचे नियमावली नियम्स आहेत. त्यासाठी झालेल्या मागच्या हिवाळी अधिवेशनात सन्माननीय आमदार रवी राणा यांनी गृहमंत्री साहेब देवेंद्र साहेब यांना विनंती केली होती. तसा प्रस्ताव पारित झाला होता, पण ते जे निकष आहे त्यात फुलफिल होण्याकरता काही अवधी लागल. तरी सुद्धा जनतेला त्वरित न्याय मिळावा, सुरक्षित भावना प्रभागात राहावी, याकरिता पोलीस चौकीचं निर्माण करून त्याचं उद्घाटन करून ती चौकी साईनगर परिसरात आपली परिसर सुरू झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता वाढती सुशिक्षित बेरोजगारी, यावर तुम्ही युवा वर्गाला काय असं प्रबोधन कराल? बेरोजगारासाठी जे साईनगरला आमचं प्राधान्य राहील, त्याकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या एसटी बसेस आहेत, त्या महानगरपालिकेत ज्या आता इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, त्याकरिता साईनगर मधल्या युवकांना जास्तीत जास्त संधी मिळावी. आम्ही डिजिटल लायब्ररी इथं क्रिएट केलेल्या आहे. त्या लायब्ररीमध्ये असणारा स्टॉक साईनगर परिसरातला असावा व असे अनेक प्रकल्प जे महाराष्ट्र शासनाकडे राबवले जातात. आम्ही आमदार रवी राणांना विनंती करू ते आमच्या प्रभागात असलेल्या शासकीय जागेवर कसे राबवतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. सध्या तुम्ही पाहू शकता की शिक्षणाचं व्यावसायीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे आणि यामुळे विद्यार्थी वर्गावर खूप मोठा परिणाम होत आहे. यावर तुम्ही काय सांगाल? त्याकरिताच आम्ही भरतनगर येथील मा जिजाऊ अत्याधुनिक अभ्यासिका जे डिजिटल लायब्ररी आहे, त्यात फ्री ऑफ कॉस्ट डिजिटल लायब्ररी हे सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांचा UPSC MPSC सर्व प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा त्याकरिता मोफत उपलब्ध केलेला आहे. आणि त्यासाठी टेक्निशियन लावून आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यास कसा केला पाहिजे या संदर्भाचं प्रशिक्षण देतोय. अशाच अभ्यासिका आम्ही जर प्रभागातून निवडून आलो तर सर्व वेगवेगळ्या प्रभागातल्या वेगळ्या भागात आम्ही निर्माण करू. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही जर निवडून आलात तर पहिल्या 6 महिन्यात अशी कोणती विकास कामे कराल जे रखडलेले आहेत? पहिले विकास काम जे 6 महिन्यात करायचे आहे, तर आउटस्कट एरिया जो आहे अकोली भागाला लागून किंवा माळा भागाला लागून किंवा संजीवनी कॉलनी, तिथं नागरिकांना चालायसाठी रस्ते सुद्धा नाही, पाणी वाहून जाण्यासाठी